नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 म्हणजेच आपला इतिहास, यामध्ये आपण निवारा ते गाव वसाहती या भागाची आज माहिती घेत आहोत। आता निवारा म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, निवारा की ज्याला आपण घर म्हणतो, ज्यामध्ये माणसं राहतात, प्राणी राहतात, त्यांच्यासाठी जसं आपले जे काही ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, या तीनही ऋतूपासून आपलं जे काही घर आहे ते घर आपलं रक्षण करत असतं। म्हणजेच याचा अर्थ असा की निवारा म्हणजे आपल्या ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी केलेलं ते घर आहे। मग यामध्ये उन्हाळ्यात तापमान वाढलेलं असतं, त्यानुसार तशा प्रकारची घरं असतात। पावसाळ्यात पावसाचं प्रमाण जास्त असेल तर तशा प्रकारे उतरत्या छपराची घरं असतात। आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव होण्यासाठी तशा प्रकारची घरं असतात। म्हणजे एकंदरीत निवारा हे आपल्या रक्षणासाठी केलेलं एक घर आहे। आणि असंच प्राणी, पक्षी हे सगळे आपलं घर तयार करत असतात। जसं या ठिकाणी ह्या ज्या मुंग्या आहे, या मुंग्यांनी वारूळ तयार केलेलं आहे आणि त्या मुंग्या त्या वारुळामध्येच राहतात, त्या ठिकाणीच आपलं अन्न साठवत असतात। तर इथे अशी बरेच वारुळं हे ते मुंग्यांची दिसतात आपल्यासमोर। त्याचबरोबर मधमाशा असतात, पक्षी असतात, कीटक असतात, हे सुद्धा निवारा शोधत असतात। पक्षी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये निवारा म्हणून राहत असतो आणि त्यालाही, त्या पक्ष्याला सुद्धा आपल्या घरट्यामध्ये संरक्षण त्याला मिळत असतं। म्हणजे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी रक्षण होत असतं। आता इथे आणखीन जसं मगाशी सांगितलं की ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, त्यातलं हे हिवाळ्यातलं चित्र आहे। काश्मीर या ठिकाणची जी हे चित्र आहे आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी जशी झालेली दिसते इथे, आणि त्यामुळे घरं ही त्या ठिकाणची बंदिस्त आणि उबदार अशा प्रकारची घरं आहेत। मग आता या निवाऱ्याची आपण माहिती पाहत असताना आपण मागचा जो पाठ आहे, त्या मागच्या पाठामध्ये जो काही आपला शक्तिमान मानव होता, या शक्तिमान मानवाने आपलं जीवन कशा पद्धतीने तो जगला याबाबतची माहिती त्या पाठात आपण घेतलेली। आता हा जो शक्तिमान मानव होता, हा शक्तिमान मानव कुठे राहत होता? गुहेमध्ये राहत होता। आणि त्या काळामध्ये युरोपमध्ये जे काही हवामान होतं
ते शीत अशा प्रकारचं हवामान होतं. म्हणजे त्या ठिकाणी पाणी हे जे आहे ते गोठण्या इतपत अशा प्रकारचं शीत हवामान होतं. त्यावेळेला त्या ठिकाणी शेकोटीचा उपयोग केला जात होता. त्याचबरोबर चामड्याचे कपडे सुद्धा वापरले जात होते आणि त्यामुळे या थंडीपासून बचाव होत होता. परंतु हा जो मानव आहे त्याचं समाधान म्हणजे तेवढ्यावरच त्या ठिकाणी त्याचं भागलं नाही. त्याला अनेक ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे त्याने गुहेच्या आतमध्ये जो काही भाग होता त्या आतल्या भागामध्ये जनावरांची कातडी वापरून उबदार अशा प्रकारचे तंबू तयार केले होते आणि झोपड्यासुद्धा त्याने बांधल्या होत्या. म्हणजे अशा प्रकारे त्याने एक प्रकारचा हा निवारा शोधलेला होता. मग इथे प्रश्न असा होता की शक्तिमान मानव टिंबटिंबमध्ये राहत होता, शक्तिमान मानव गुहेमध्ये राहत होता, शक्तिमान मानव शीत हवामानापासून बचाव व्हावा यासाठी टिंबटिंबाचा उपयोग करत असे, शेकोटीचा उपयोग करत असे. शक्तिमान मानव टिंबटिंबचे कपडे वापरत असे चामड्याचे, आणि शक्तिमान मानवाने जनावरांच्या कातड्यापासून टिंबटिंब तयार करत असे तो. तर तंबू तयार केले. तर अशा प्रकारे काही प्रश्नसुद्धा आपल्याला त्या घटकावर सांगता येतील, त्याची उत्तरं आपण लिहू शकतो. इथे या रिकाम्या जागा दिलेल्या होत्या. म्हणजे निवारा म्हणजे स्वतःचे वातावरणापासून संरक्षण व्हावे यासाठी तंबूच्या स्वरूपात किंवा झोपडीच्या स्वरूपात केलेली एक प्रकारची ती काय आहे, उपाय योजना. इथे सुद्धा अनेक चित्र दिलेली आहेत. ही जर चित्र आपण पाहिली तर वेगळ्या प्रकारचा निवारा हा आपल्याला या चित्रामध्ये दिसून येतोय. म्हणजे एकंदरीत निवारा म्हणजे काय, निवारा म्हणजे स्वतःचे वातावरणापासून संरक्षण व्हावं यासाठी तंबूच्या स्वरूपात किंवा झोपडीच्या स्वरूपात केलेली उपाय योजना. अनेक खेडेगावातल्या घरांची रचना दाखवली गेलेली या चित्रांमध्ये. त्याचबरोबर आता शहरातली जी घरं येतात ती सुद्धा आपण पाहू शकतो. मग पुढचा भाग येतो म्हणजे हंगामी तळ. आता हा हंगामी तळ काय आहे, कशासाठी आहे, तर यामध्ये मध्याश्म युगात जो काही काळ आहे, मध्याश्म युगाचा काळ, या मध्याश्म युगाच्या काळामध्ये बुद्धिमान मानव जो होता, या बुद्धिमान मानवाने काय केलं, संपूर्ण जगभर आपली वस्ती तयार केलेली आहे. आणि जे काही वातावरणातले बदल आहेत त्या बदलाशी तो एकरूप झालेला आहे. कारण त्या ठिकाणी जर हवामान जसं मध्याश्म युगामध्ये हवामान उबदार होऊ लागलं होतं, त्याचबरोबर या मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानव जो आहे, या बुद्धिमान मानवाने त्याची आहार पद्धती सुद्धा बदललेली होती. त्याच्या आहार पद्धतीत बदल झालेला होता. पर्यावरणातल्या बदलामुळे मध्याश्म युगापर्यंत अनेक मेमोसारखे म्हणजे हत्ती का त्याला आपण म्हणू शकतो, हे प्राणीसुद्धा नष्ट झाले होते. त्याचबरोबर शिकारीसाठी मग तो मानव मासेमारीकडे वळला होता, म्हणजे तो मासेमारी करू लागला होता. त्यानंतर आणखी काही प्राण्यांची शिकार करायला लागला तो. रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी अशी जी छोटे छोटे प्राणी होते, या छोट्या छोट्या प्राण्यांची सुद्धा तो शिकार करू लागला होता. आणि त्यामुळे त्याची जी काही आहार पद्धती होती ही आहार पद्धती बदलली होती. आणि या बदलल्या आहार पद्धतीतल्या बदलामुळेच दूरवरच्या प्रदेशात समूहाने भटकंती तो करू लागला होता. म्हणजे तो आता त्याची जी काही भटकंती होती, ही भटकंती कशी सुरू झाली होती, समूहाने सुरू झाली होती. इथे एक हे चित्र दाखवलं की मेमोथ, आणि हा एक हत्ती दाखवला. म्हणजे मेमोथ हा मोठा प्राणी आहे की जो हत्तीसारखा दिसतो, परंतु तो एकदम मोठा अशा प्रकारचा अवजड प्राणी
हा मेमोथ आहे. त्याचबरोबर हा जो मेमोथ आहे हा जसा आहे एक हत्तीचा अनुवंश म्हटलं तरी चालेल, असंही आपण म्हणू शकतो. परंतु पूर्वज आहे, याला आपण पूर्वजसुद्धा म्हणू शकतो. आणि हत्तीच्या तुलनेमध्ये आकाराने प्रचंड अशा प्रकारचा हा प्राणी. म्हणजे मेमोथ हा टिंबटिंबासारखा दिसणारा प्राणी, तो कशा हत्तीसारखा. टिंबटिंब बुद्धिमान मानवाने जगभर आपली वस्ती केली, तर मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाने जगभर आपली वस्ती केली होती. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शिकार तो करू लागला होता आणि त्या शिकारीमुळेच अशा प्रकारचे जे काही मोठे प्राणी होते, हे मोठे प्राणी नष्ट झाले होते. आता आणखी एक याच्यातला भाग होता की हा जो मानव होता, ह्या मानवाने आणखीन काही कृती केल्या होत्या की जसं बदलत्या हवामानानुसारच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तात्पुरती वस्तीसुद्धा केली होती आणि तात्पुरती वस्ती करून तो त्या ठिकाणी राहत होता. तेथील हवामान आहे त्या हवामानाशी सुद्धा तो एकरूप झाला होता आणि हवामानानुसार धान्य कसं पिकवायचं हे सुद्धा त्याला सुचलं होतं. तशा प्रकारे तो कापणीसुद्धा करू लागला होता. शिवाय कंदमुळे गोळा करणं, मासेमारी कधी करायची हेही तो शिकला होता आणि त्याचा फायदा हा त्याला झाला होता. तो अधिक मुक्काम करू लागला होता. अशा रीतीने एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत, म्हणजे एका ठिकाणी अनेक दिवस मुक्काम करत होता. रानावनातील झाडे तोडूनच त्यांचं हंगामी जो काही तळ आहे तो हंगामी तळ पडत होता. तर अशा प्रकारे या हंगामी तळाच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे की हा जो हंगामी तळ आहे हा कामासाठी, म्हणजे एकत्रितपणा त्या ठिकाणी येत होता आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुक्काम करत होता. मुक्काम करत असतानाच तो त्या ठिकाणी सर्वजण एकत्र राहत होते आणि म्हणून त्याला तळ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि परंतु जे काही तळ आहे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानलं जातं. प्राण्यांची शिकार करून झालेली असताना अशा प्रकारे हा जो मानव आहे, या मानवाने त्या प्राण्याला अगदी भाजून शिजवून केलेला आहे. तो आपलं अन्न म्हणून त्याचा वापर करत होता, त्याचा मांस प्राण्यांचं. आणि त्यामुळे अनेक प्राणी नष्ट झालेले आहेत. या ठिकाणचं जे चित्र हे एक काल्पनिक चित्र आहे की अशा प्रकारे मानवाने काम केलं असेल असं हे काल्पनिक चित्रसुद्धा हे दिलेलं आहे. हे चित्र आपल्या पुस्तकातलंच आहे. आता पुढचा जो काही भाग आहे यामध्ये जसा म्हणजे गाव ते वसाहती. आता गाव ते वसाहतीचा या भागामध्ये नवाश्म युगातील माणसाची जी काही जीवन पद्धती होती, ही जीवन पद्धती पुराश्म आणि मध्याश्म युगापेक्षा पूर्णपणे कशी होती, वेगळी होती, म्हणजे भिन्न होती. नवाश्म युगातील मानव अन्नधान्य उत्पादक बनला होता. कारण हा जो नवाश्म युगातला मानव होता त्याला कळलं होतं की या ठिकाणी ही जी शेती कशी करता येईल, अन्नधान्य कसं पिकवता येईल हे त्याला समजलं होतं आणि म्हणून तशा प्रकारचं उत्पादनसुद्धा तो घेऊ लागला होता. म्हणजे एकंदरीत शेतीची सुरुवात ही त्या नवाश्म युगातील मानवाच्या संस्कृतीचं खास वैशिष्ट्य होतं. शेतीची सुरुवात हे नवाश्म युगातील मानवाच्या संस्कृतीचं खास असं वैशिष्ट्य होतं. त्याचबरोबर तो शिकार करत होता, कंदमुळांसाठी भटकंती करत होता. म्हणजे एकंदरीत शिकार आणि मुळासाठी तो भटकण्याचं काम करत होता. परंतु शेतीतून अन्नधान्य मिळाल्याने भटकून शिकार करण्याची त्याला गरज राहिली नाही आणि म्हणून एका ठिकाणी तो कायम राहू लागला. त्यामुळेच गाव वसाहती
त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उभारल्या होत्या आणि अनेक ठिकाणी तो स्थलांतरित होत होत त्याच्या एक पिढी, अनेक दुसरी पिढी, तिसरी पिढी अशा प्रकारच्या पिढ्या या स्थिर झाल्या होत्या. तर अशा प्रकारे या मध्यस्म युगाची सुद्धा आपण माहिती घेत आहोत. आता या इथे गाव दाखवलं गेलेलं आहे. गावची परिस्थिती कशी असते हे या चित्रामध्ये दाखवलं गेलं आहे. आता गावाची रचना पाहिली. आता वसाहती बघा, अशा प्रकारच्या वसाहती असतात, म्हणजे तुटक तुटक असतात, विरळ असतात. त्याचबरोबर तिथे काही वसाहती एकदम जवळजवळ असतात, कारण रानची वस्ती म्हटले तर वसाहतींना जरा त्रास असतो आणि त्यासाठी अनेक लोक एकत्र येतात आणि आपली वसाहत, म्हणजे एकंदरीत जसं रानामध्ये 4-2 घरं एकत्र येऊन राहत असतात, अशा प्रकारच्या वसाहती या तयार होत असतात. आता इथे आणखी सांगितलं की तुम्हाला हे माहीत आहे काय, पृथ्वीवर हिमयुग आणि आंतर हिमयुग असे कालखंड होऊन आलटून होत गेली. म्हणजे या पृथ्वीवर 2 कालखंड होऊन, म्हणजे किती कालखंड, हिमयुग आणि आंतर हिमयुग असे कालखंड होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर हिमयुगामध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित झालेला दिसतोय आणि हवामान अतिशीत आणि सूक्ष्म, अतिशीत म्हणजे एकंदरीत शुष्क नाही तर एकंदरीत शुष्क अशा प्रकारचं ते हवामान होतं. समुद्राच्या पाण्याची पातळी ही खोल गेलेली असते. त्याचबरोबर पाण्याचा मोठा हिस्सा बर्फामध्ये रूपांतरित झालेला दिसतो. आता हे आंतरहिमयुग म्हणजे काय, तर 2 हिमयुगाच्या मधला कालखंड, त्याला आंतरहिमयुग असंही म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळते, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, हवामान उबदार आणि आर्द्र होते आणि याच काळात आशिया आफ्रिका खंडामध्ये जास्त पाऊससुद्धा पडत असतो. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे की हिमयुग म्हणजे काय, आंतरहिमयुग म्हणजे काय, हेही माहिती असायला पाहिजे. आता जर कुशल मानवाचा जर काळ पाहिला तर या कुशल मानवाचा काळ हा 25 लाख वर्षापूर्वी हवामान अतिशीत आणि शुष्क होऊ लागले होते. त्याचबरोबर आजच्या काळापासून मागे गेले तर 18 लाख वर्ष ते 11,000 वर्ष या दरम्यान हिमयुग आणि आंतरहिमयुग अशी 4 आवर्ते होऊन गेलेली होती. त्याचबरोबर पूर्वाश्मयुग आणि मध्याश्मयुग हा जो टप्पा होता, या टप्प्यामध्ये मानवी संस्कृतीचा इतिहास घडला होता. त्यानंतर नवाश्मयुगाची जी काही सुरुवात होती, ती सुरुवातसुद्धा तेथूनच झालेली होती. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारले जात आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगायची आहेत, लिहायची आहेत. जसं निवारा म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे, शक्तिमान मानव आपला निवारा कोठे करत असे. त्याचबरोबर मॅमोथ कोणास म्हणतात. आणि चौथा प्रश्न आहे, मध्याश्मयुगीन मानव कोणती शिकार करत असतो. पाचवा आहे, नवाश्मयुगीन मानव वेगळा कसा. तर असे हे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. आणखी काही प्रश्न आहेत की जसं रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामध्ये जसं पृथ्वीवर टिंबटिंब व आंतरहिमयुग असे 2 कालखंड आलटून पालटून येतात, त्याचं उत्तर आहे हिमयुग. पृथ्वीवर हिमयुग व आंतरहिमयुग असे 2 कालखंड आलटून पालटून येत असतात. त्याबरोबर दुसरा प्रश्न आहे, कुशल मानवाच्या काळात साधारण टिंबटिंब वर्षापूर्वी हवामान अतिशीत आणि शुष्क होऊ लागले होते. तर 25 लाख वर्षापूर्वी, म्हणजे कुशल मानवाच्या काळात साधारण 25 लाख वर्षापूर्वी. या पाठाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेत असताना
निवारा ते गाव वसाहती म्हणजे निवारा हा आपला आवश्यक अशा प्रकारचा निवारा असतो आणि त्या निवाऱ्याचा जो काही उपयोग आहे तो उपयोग आपण आपल्या संरक्षणासाठी म्हणजेच रक्षणासाठी करत असतो. मग या निवाऱ्याचे तुम्हाला मी प्रकार किती तेही सांगितले आहेत. जसं मानवाने झोपडीसुद्धा तयार केली, नंतर त्याचं घर तयार झालं, नंतर इमारतीसुद्धा तयार झाल्या. अशा पद्धतीने निवारा हा आपापल्या सोयीनुसार प्रत्येक मानवाने तयार केलेला आहे. आता हा जो निवारा तयार झाला, परंतु गावाची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना कशी झाली, जसं वसाहती ज्या आहेत त्या वसाहतीतूनच या गावाची संकल्पना निर्माण झालेली आहेत. कारण हा जो बुद्धिमान मानव होता, हा बुद्धिमान मानव काय करता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं जे काही नित्य नियमाचं त्याचं जे काही काम होतं तो ते काम करत होता. परंतु काही जसं शिकार करणे, त्यानंतर पर्यावरणातील बदल यामुळे त्याने आणखी काही प्राण्यांची शिकारसुद्धा केलेली होती. त्यामुळे मोठे मोठे जे काही प्राणी आहेत ते प्राणी मॅमथसारखे जे काही मोठे प्राणीसुद्धा नष्ट झाले होते. तर अशा पद्धतीने हा मानव नंतर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याने तो स्थलांतरित होत असताना थोडक्यात त्याने आपलं जे काही अन्न आहे, अन्न म्हणून कंदमुळाचा सुद्धा वापर केलेला होता. तर अशा पद्धतीने या मानवाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकंदरीत निवारा ते गाव वसाहती ही वसाहती जी काही संकल्पना आहे ती गावातूनच निर्माण झालेली आहे. कारण शेवटी तुटक तुटक वसाहतीचं एक गाव तयार होत असतं. परंतु नवाश्मयुगीन जो काही मानव आहे, या नवाश्मयुगातल्या मानवाने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तो शिकार करत होता आणि त्या शिकार केलेल्या प्राण्यांचीच चमडी, कातडं ही आपल्या अंगाला सुद्धा लपेटायचा. त्याचबरोबर तो गुहेमध्ये सुद्धा त्याने काय केले होते, तंबू तयार केले होते त्या प्राण्यांच्या कातड्यांची. तर अशा रीतीने आपण निवारा ते गाव वसाहती या बाबतची माहिती घेतली आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.